जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. वॉशआउट मोहिमेचा कहर. अवैध दारू साखळीवर पोलिसांचा आळा. 108 गुन्हे, 110 आरोपी जेरबंद, 1,80,00,000चा मुद्देमाल जप्त. वर्धा जिल्ह्यात पोलिसांची धडाकेबाज वॉशआउट मोहीम. अवैध दारू माफियांवर मोठा सर्जिकल स्ट्राईक. काल 6 एप्रिल रोजी पहाटेच्या अंधारात सुरू झालेल्या कारवाईनं या संपूर्ण जिल्हा हादरलाय. 108 गुन्हे दाखल, 110 आरोपी जेरबंद आणि तब्बल 1,80,00,000चा मुद्देमाल जप्त. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम अत्यंत गोपनीय पद्धतीनं राबवण्यात आली आहे. गावाबाहेरील जंगल, दुर्गम शिवार आणि शहरालगतच्या भागांमध्ये सुरू असलेल्या अवैध दारूंच्या भट्ट्यांवर पोलिसांनी एकाच वेळी धडक छापे टाकले. 4 उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या देखरेखीमध्ये 151 पोलिसांचा फौजफाटा, 19 पोलीस ठाण्याची संयुक्त कारवाई आणि पहाटे 4 वाजता एकाच वेळी अटॅक. इतकंच नाही तर या कारवाईमध्ये ई साक्ष ॲपच्या माध्यमातून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले. म्हणजेच आरोपींना आता सुटकेची कोणतीही संधी नाही. या मोठ्या धडक कारवाईनंतर अवैध दारू माफियांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलीस अधीक्षकांचा इशारा स्पष्ट. वर्धा जिल्ह्यात अवैध दारू अजिबात चालणार नाही. ही वॉश आउट मोहीम म्हणजेच गुन्हेगारांसाठी थेट इशारा आणि कायद्याची कडक अंमलबजावणी असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक यांनी दिलाय. रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.